हो. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 184 पासूनच्या ज्या लीळा आहेत त्या श्रवण करणार आहोत. पूर्वार्ध 184 क्रमांकाची लीळा आहे. देवा शिक्षा भेटी देवी म्हणितले जानोई उशीर लाविला म्हणून कोपो लागले. जानोपाध्यांना दादोसांनी स्वामींचा अवसर कसा आहे, स्वामींना भेटता येईल की नाही आता, किंवा कधी भेटता येईल याविषयी स्वामींचा अवसर पाहण्यासाठी पाठवलेला आहे. आणि जानोपाध्याय स्वामींचा ज्या ठिकाणी मुक्काम आहे, अवस्थान आहे, त्या चतुर्विध मठामध्ये ते आलेले आहेत. आल्यानंतर स्वामींकडेच बसलेत. स्वामींनी काही प्रश्न विचारले त्यांना, त्या प्रश्नाची उत्तरं त्यांनी दिली. काही निरूपण झालेलं आहे आणि ते सर्व श्रवण सुरू आहे त्यांचं. आणि त्याच्यामुळे खूप वेळ ते स्वामींच्या समोर बसलेले आहेत. इथून काही लवकरात लवकर त्यांनी निघून बाकीच्यांना निरोप सांगावा असं अपेक्षित होतं दादोसांना, परंतु मात्र ते काही लवकरात लवकर आले नाहीत, उशीर झाला. आणि म्हणून देवी म्हणितले म्हणजे दादोस रामदेव हे बाकीच्यांना म्हणतात किंवा मनातल्या मनात म्हणतात, जानोय उशीर लाविला. जानोपाध्यांना सांगितलं की लवकरात लवकर येऊन निरोप द्या, तर त्यांनी उशीर लावला. इतका वेळ झाला, आतापर्यंत आले पाहिजे होते ते. म्हणून कोपो लागले म्हणजे त्यांची चिडचिड व्हायला लागली. मग अवघे दर्शनासी निघाले. आणि मग सर्वजण ते म्हणतात की मग असं करू, आपण जानोपाध्याय येतील ना येतील, आपणच जाऊया. जानोपाध्यांना एवढा उशीर लागतोय म्हणजे कदाचित स्वामींशी ते बोलत असतील वगैरे, मग आपणच निघूया सर्व. मग अवघे दर्शनासी निघाले. सर्वजण जेवढे काही 12 लोक आलेले होते, हे 13 लोक पैकी जानोपाध्याय स्वामींच्या सन्निधानीच आहेत आणि बाकीचे जे 12 मंडळी आहेत ते निघाले. तर उपाध्ये वाटे येत भेटले. आणि तिकडून उपाध्यबासही निघालेले आहेत. रस्त्यामध्येच त्यांची आणि जानोपाध्यांची भेटी झालेली आहे. देवी म्हणितले हे काही जानो, गेलासी तो गेलासीची. आणि मग जानोपाध्यांना दादोस म्हणतात, हे काय जानो, अरे हे काय, गेलासी तो गेलासीची म्हणजे तू गेला तो गेलाच. तुला निरोप सांगण्यासाठी किंवा बोलवलेलं होतं की निरोप घेऊन ये तू. तेथची बैसोनी राहिलासी, तिथेच तू बसून राहिला, परत काही आला नाही. मागुता सांगो नाही येसीची, परत काही तू सांगायला आला नाही आम्हाला. उशिरू लाविला म्हणून उपाध्यासी कोपो लागले. आणि उशीर जानोपाध्यांमुळे झालेला आहे, त्यामुळे जानोपाध्यांवर दादोस जे आहेत ते कोपो लागले म्हणजे रागवलेले आहेत. एरी अवघा म्हणितले, बाकीचे दादोसांना म्हणतात, दादो यासी तुम्ही काही कोपत असा. आता दादोस जे आहेत हे रागवतात कशामुळे, उशीर झाला म्हणून रागवत नाही आहेत. ते रागवतात ह्यासाठी आहे की स्वामींच्या इथे जाऊन बसला, हा तिथे बोलत राहिला. स्वामींची आधी मी भेटावं, मी बोलावं, बाकीच्यांनी बोलायचं काहीच कारण नाही. कारण की मी स्वामींचा शिष्य आहे, स्वामी माझे गुरु आहेत. बाकीच्यांचे स्वामी गुरु नाही, हे बाकीच्यांचा गुरु मी आहे, किंवा या सर्वांमध्ये ज्येष्ठ मोठा मी आहे. म्हणून मी आधी भेटलो पाहिजे होतो. आणि हे स्वतःच जाऊन स्वामींना भेटलेले आहेत, बोलत राहिलेले आहेत. म्हणून जानोपाध्यांना राग आलेला आहे आणि त्या रागाच्या भरामध्ये ते बडबड करतात. आता स्वाभाविक गोष्ट, जर का त्यांच्या मनात हा राग नसता तर त्यांनाही कळलं असतं की त्यांना उशीर का लागलेला आहे, याचं कारण त्यांना आपोआपच कळालं असतं. एवढं काही रागवायची त्यांनी काही आवश्यकता नव्हती. म्हणून बाकीचे
दादोसांना काय म्हणतात, हे अशी तुम्ही का कोपत असा, तुम्ही यांना का कोपता, का बरं यांच्यावर रागून राहिले तुम्ही. गोसाव्यांच्या दर्शनासी जाईजे, जर का जोही व्यक्ती स्वामींच्या भेटीला जर का गेला, मग मा गोसाव्यांपासून काही निघू आवडत असे, त्यांना देवापासनं लगेच निघणं शक्य आहे का, किंवा ते निघणं त्यांना आवडेल का. उलट देवाजवळ जास्तीत जास्त वेळ बसून राहावं अशीच सर्वांची अपेक्षा असणार आहे. आणि म्हणून जोही देवाच्या सन्निधानी गेला तो तिथे बसूनच राहील, वेधल्या जाईल आणि आवडीपूर्वक त्या ठिकाणी स्वामींशी संवादही होईल, काही धर्मवार्ता पण होईल. म्हणजे सहजासहजी नुसतं गेलं स्वामींना बघितलं आणि लगेच आलं असं शक्यच नाही. उपाध्यांची तोंडी तांबूळ, गळा माळ टिळा देखुनी ते दादोसा न मनेची. उशीर तर लागला. दुसरा राग आहे की स्वामींजवळ बसून राहिले, आणि तिसरा राग काय आहे की उपाध्यांच्या मुखामध्ये त्यांनी तांबूळ बघितलं, म्हणजे स्वामींचा तांबूळ प्रसाद यांनी घेतला. म्हणजे आमच्या आधी हे स्वामींना भेटकाळ विधी यांचा होऊन गेला, फक्त बघून यायला सांगितलं होतं. बाईसांना विचारलं असतं की आम्ही येऊ शकतो का स्वामींना भेटायला आता, आणि ते म्हटले असते हो येऊ शकता, पटकन आले असते, मग गेलो असतो, मी प्रथम भेटलो असतो. परंतु हा भेटला तर भेटला, तांबूळ प्रसादही स्वामींनी यांना दिला. गळामाळ आणि गळ्यामध्ये यांच्या माळा सुद्धा आहेत, म्हणजे स्वामींनीच ती माळ दिलेली आहे. टिळा आणि परत कपाळाला टिळा पण आहे, म्हणजे हे सुद्धा स्वामींनी त्यांना दिलं. हे दादोसा न मनेची ते देखोनी, ते दादोसा न मनेची म्हणजे दादोसांना ते थोडंसं पटलं नाही म्हणा, किंवा त्यांना ते थोडं जड गेलं की आपल्या आधी स्वामींनी याला भेट तर दिलीच, पण तांबूळ दिला, माळ दिली, टिळाही लावला, आपल्याला असं कधी काही केलं नाही, आणि हा काल आलेला याला लगेच स्वामींनी एवढं काही सन्मानित केलं, ते त्यांना खूप जड गेलं. खूप ते अधिका कोपो लागले, ते अधिक कोपो लागले, म्हणजे जास्तच त्यांचा रागाचा पारा चढला आणि त्यांची चिडचिड व्हायला लागली. विनाकारण जर का मनामध्ये चिडचिड झाली तर माणूस असंबद्ध काहीतरी बडबडत राहतो. ते बाकीच्यांच्या पण लक्षात येतं की काही कारण नसताना एखाद्या क्षुल्लक गोष्टीसाठी एवढं चिडणं एवढं काही अपेक्षित नसतं, परंतु यांची चिडचिड जास्त झाली. आणि मग कारण की दादोसांकडे काय होतं, थोडा अहम भाव जास्त होता, आणि त्याच्यामुळे त्यांच्या पुढे गेलेलं त्यांना कोणी चालत नव्हतं. माणसाच्या मनात अहम भाव असला की तो कुठल्याही पद्धतीचं त्याला काही स्वीकारायचं म्हटलं तर त्याला तो स्वीकारू शकत नाही. अहम भावनेने मन इतकं भरलेलं असतं. जसं ज्ञान श्रवण करण्यासाठी विनम्रतेने तुम्ही बसलात तरच ज्ञान श्रवण होतं किंवा प्राप्त होतं. एरवी अहम भावनेने जर का बसलो तर फक्त उपस्थिती राहते, बाकी प्राप्त काहीच होत नाही अंतःकरणामध्ये. आपण रिकामे येणार आणि रिकामे जाणार. त्यासाठी विनम्रता असणं गरजेचं आहे. माहीमभट्टांना पण अहंकाराने भरून आलेले होते, म्हणून आल्या काही पूर्वी प्रकरणाचं निरूपण केलं नाही. त्यांना अहंकार रहित केलं, निरअहंकार केलं, आणि मग स्वामींनी त्यांना पूर्वी प्रकरण सांगितलं. जेव्हा त्यांनाही कळालं आता माझ्याकडे बोलायला काही शिल्लक राहिलं नाही, माझ्याकडे कुठला विषय राहिला नाही, आक्षेप घ्यायला काहीच नाहीये, सिद्धांत मांडायलाच काही नाहीये, आणि मग ते शांत झाले, आणि मग आता ऐकण्याची भूमिका सुरू झाली. आपल्याकडे बोलायला भरपूर असताना तेव्हा कोणाचं आपण ऐकायला तयार नसतो. जेव्हा आपल्याकडचं बोलून संपतं तेव्हा मग आपण ऐकायला तयार होऊ शकतो. आणि म्हणून इथे दादोसांकडे हा थोडासा न्यूनता आहे की सर्व समजतंय, परंतु अहम भावामुळे काही गोष्टी मान्य करायला जड जातात. बरं का, कळतं की समोरचा व्यक्ती आपल्यापेक्षा सरस आहे, समोरच्या व्यक्तीवर आपल्यापेक्षा स्वामी जास्त प्रसन्न आहेत, समोरच्या व्यक्तीला आपल्यापेक्षा स्वामी जास्त काहीतरी देऊ केलं स्वामींनी, टिळा माळा तांबूळ, हे सगळं कळतं. आपल्याला दोषही कळतो, परंतु न मनेची, परंतु मान्य करायला थोडंसं जड जात असतं. आणि ते दादोसांचं होतं की ते मान्य करत नव्हते.
ते अधिका कोपो लागले, उलट ते अधिक कोपायला लागले, चिडायला लागले. तेव्हा सोबतचे जे काही 11 लोक आहेत ते म्हणतात, विष्णू भटी म्हणितले, हे काही दादो तुम्ही याते का कोपत असा. दादोसांना ते म्हणतात, तुम्ही यांना का कोपता बरं, कशामुळे त्यांच्यावर रागवता. गोसाव्यांपाशी गेल्या मा काही निघू आवडत असे. जर का स्वामींच्या सन्निधानी गेलं तर कुणाला तरी निघू आवडत असे, निघू वाटेल का. आता तुम्ही मंदिरात आलात तर इथे थोडं शांतता वाटते, तुम्ही गाठी घेऊन बसलात अजून थोडं स्मरण घडलं तर अजून बरं वाटतं. खूप वेळ तुम्हाला बसू वाटतं. लगेच मंदिरात गेले लगेच आले असं होत नाही. आता इथे तर स्वामी आहेत आणि स्वामींच्या समोर जाऊन बसल्यानंतर जी आवडी तयार होते, निर्माण होते, त्या अनुसार पाहता लगेच काही तिथून निघणं शक्य नाही. मग अवघेची आले. दादोसांना बाकीच्यांनी पण समजवलं आणि मग ते सगळं शांत झालं आणि सगळे स्वामींच्या दिशेने आलेले आहेत. गोसावी बाहेरी बीजे केले. आमचे स्वामी बाहेर येतात, कारण की गुंफा लहान आहे, एवढे 11-12 लोक आतमध्ये एकदम मावणार नाहीत, म्हणून स्वामीच बाहेर आले. बाईसे जव आसन आणि ती उपाधी आपली पासवडी बैसो घातली. आता त्यांच्या येण्याचा जो काही चाहूल आहे ती स्वामींना लागली आणि परमेश्वर, आमचे स्वामी परमेश्वर असल्यामुळे त्यांना त्याची जाणीव आहे की आता ते उपस्थित होत आहेत. आता म्हणून स्वामींनी काही बाईसांना पूर्वकल्पना दिलेली नसेल, अचानक स्वामी बाहेर आलेले आहेत भेटण्यासाठी त्यांना. आणि मग बाईसांना लक्षात आले की आता स्वामींचं आसन बाहेरच होणार आहे, म्हणून बाईसा पद्मासन आणेपर्यंत काय झालं की ते पद्मासन आणल्या गेलं नाही वेळेवर. आणि स्वामींची पूर्ण आता बसण्याची तयारी झाली हे जानोपाध्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी काय केलेलं आहे, आपल्याकडची जी पाचवडी आहे, उपरण आहे, जे काय वस्त्र होतं त्यांच्याकडे, ते पटकन त्यांनी स्वामींना आसन म्हणून बसायला टाकलेलं आहे. याला म्हणतात कुशळता. तुमच्याकडे काय उपलब्ध आहे त्या वस्तू पदार्थाला लगेच परमार्थी उपयोगी लावणं, ईश्वराच्या उपयोगी लावणं, ही कुशळता असते. आणि ती कुशळता तुम्हाला लवकरात लवकर, म्हणजे जशी जशी तुम्ही सेवेमध्ये सहभागी व्हाल तसं तसं तुम्हाला त्या सेवेमध्ये कशा प्रकारे आपलं कौशल्य उपयोगामध्ये आणायचं आहे हे तेव्हा कळतं. तुम्ही कधी सेवाच करत नसाल तर तुम्हाला काहीच त्याच्यामध्ये जे काही उमट म्हणतो आपण तो उमट होत नसतो. आणि म्हणून आपण सतत त्या सेवेमध्ये असलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला काय होणार की कौशल्य जे आहे सेवेमध्ये आपलं उपयोगी जात राहील. उपाध्यभासांनी लगेच आपली पासवडी जी आहे ती टाकली, तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात, बटिका पासवडी मिळेलना. स्वामी त्यांना म्हणतात, तुमची पासवडी, तुमचा जो कपडा आहे, आणि खास करून जर का ते वस्त्र जे आहे ते सफेद रंगाचंच असतं, उपरणं वगैरे जे काय असेल ते सफेद रंगाचं असतं, ते लगेच मळू शकतं किंवा त्याला लागलेला मळ लगेच दिसू शकतो. म्हणून स्वामी म्हणतात तुमची पासवडी जी आहे ती मळे, खराब होईल. उपाध्यभास म्हणतात, नाजी माझी प्रसादाची होईल. लगेच कौशल्य इतकं आहे, संस्कार एवढे चांगले आहेत की ते म्हणतात जी जी मळणार नाही, उलट काय होईल ती प्रसादाची होईल. म्हणजे स्वामींच्या शयनाचा पद्मासनाच्या जर का बसण्याच्या ती उपयोगी गेली, ती उलट काय होईल, स्वामी प्रसन्नतेने जर का स्वामीने ते आसन स्वीकारलं तर ती माझी पासवडी प्रसादाची होईल. जे स्वामींच्या उपयोगी लागणं हे महत्वाचं आहे. आपल्याकडच्या वस्तू किंवा वस्त्र आपल्या तर उपयोगी लागतच असतं, पण ईश्वराच्या उपयोगी ते पदार्थ वस्तू लागणे हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून ही जी काही पासवडी आहे ही देवाच्या उपयोगी जाईल, ही प्रसादाची होईल, म्हणून मी हे टाकत आहे. तर बाईसी जाडी आणली. बाईसांनी आतमधनं आसन आणलेलं आहे, आसन रचिले, रचलेलं आहे. गोसावी आसनी उपविष्ट झाले आणि आमचे स्वामी त्या आसनावर उपविष्ट झाले. दादोसी गोसाव्या ते जेथुनी देखिले. दादोसांनी स्वामींना जिथून पाहिलं
तेथोनी दंडवते घातली. दादोसांची विशेषता होती की जर का स्वामींच्या भेटीला जर का ते आले, स्वामी जिथून त्यांना दिसतील तिथून ते दंडवत घालत 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 येत होते. म्हणजे जिथूनही स्वामी दिसतील तिथून दंडवत घालत घालत पुढे यायचं. आणि जाण्याच्या आधी सुद्धा काय करायचे, दंडवत घातले की अशी मागूत वावली, म्हणजे स्वामींकडे पाठ न करता जोपर्यंत स्वामी दिसत तोपर्यंत असं स्वामींकडे मुख करून मागे 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 चालत यायचं, जेणेकरून स्वामींना पाठ दाखवायची नाही. म्हणजे ही कुशलता, ही कौशल्य, एक वैशिष्ट्य दादोसांचं होतं. बाकी दादोसांचं बाकीचं जे काही दोषरूपी वर्तन असेल ते आपल्याला आता बाजूला ठेवायचं. गुणरूपी वर्तन त्यांचं काय आहे, प्रत्येकाकडे काही ना काही गुण असतो, आपल्याला त्यांच्याकडनं तो गुण जो आहे तो घेता आला पाहिजे. दादोसांची अजून एक विशेषता होती की जिथूनही स्वामींची त्यांची जिथेही भेट व्हायची तिथून आता स्वामी वेगळ्या दिशेला जाणार, ते वेगळ्या दिशेला जाणार, त्यावेळेला स्वामींकडे ते विचारून घ्यायचे की आता पुढची भेट तुम्ही मला कधी देणार, म्हणजे पुढची भेट ते आजच आरक्षित करून घ्यायचे. आणि मग स्वामी सुद्धा सांगायचे की आता इथून पुढची भेट तुम्हाला अमक्या अमक्या ठिकाणी आम्ही देऊ. हे दादोसांची एक विशेषता होती. आणि मग ते दंडवत घालत घालत आले, गोसावी आसनावरी उभे झाले. आणि आमचे स्वामी त्या आसनावर उभे होतात. म्हणजे आजही मार्गामध्ये जर का गेलात तर भेटकाळ विधी होतो, तिथे जे अधिकरण आहेत, कुणीही आले साधू तर त्यांना भेटण्यासाठी ते उभे होतात. पोफळ एकमेकांना ते दिल्या जातं आणि गळा भेट घेतल्या जाते. अशा प्रकारची भेटकाळ विधी आजही पंथामध्ये. आणि त्यामध्ये समोरची व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीच्या भेटीला एक सन्मान देणं, हे म्हणजे त्यांच्यासाठी उभं राहणं, हे काय आहे, हा एक व्यवहारातला एक भाग आहे. आणि स्वामी सुद्धा आसनावर उभे राहिले. आणि मग गोसावी देवासी क्षेमालिंगन दिधले. स्वामींनी दादोसांना क्षेमालिंगन दिलेलं आहे, म्हणजे गळा भेट दिली. तेरा जयासी क्षेमालिंगन देवाले तयासी दिदले. आणि जेवढे कोणी क्षेमालिंगन देण्यासाठी म्हणून पुढे आलेले आहेत तेवढ्या सर्वांना आमच्या स्वामींनी गळा भेट दिलेली आहे. मग अवघ्या ते पृथकाकारे संभाकिले. आणि मग बाकीच्यांना पृथकाकारे, सर्वांशी स्वामी पृथक पृथक, म्हणजे सर्वांशी स्वतंत्र स्वतंत्र बोलले, त्यांचं नाव घेऊन. म्हणजे दादोसांसोबत जे जे कोणी आलेले आहेत, बागडे विष्णू भट आहेत, मग त्यांना स्वामींनी विचारलं काय विष्णू भटो कसा आहे, कसं चाललेलं आहे. जापिये विष्णू भट असतील त्यांच्याशी स्वामी बोललेले आहेत, आपदेव भटांशी स्वामी बोललेले आहेत. प्रत्येकाशी पृथक पृथक स्वतंत्र स्वतंत्र संवाद आमच्या स्वामींनी त्यावेळेला केलेला आहे. मग गोसावी पुसले. आणि स्वामी विचारतात, महात्म्यासी काही स्नाने भोजने झाली, तुमचं स्नान भोजन सर्व आटोपलं का. म्हणजे आश्रमामध्ये आजही तुम्ही गेलात, ग्रस्त मंडळी जरी गेले तरी ते विचारतात तिथे की भोजन वगैरे सर्व काही आटोपलं का, कुठे केलं, किंवा अजून काही चहा पाणी वगैरे, म्हणजे हे सर्व विचारलं जातं. मग जे अपेक्षित असेल तुम्हाला की बाबा आमची काही भोजनं झाली नाही, ती भोजनाची व्यवस्था केल्या जाते, चहा पाण्याची व्यवस्था केल्या जाते. म्हणून स्वामींनी ह्याला म्हणतात क्षेमवार्ता विचारणं. तुमचा प्रवास कुठून सुरू झाला, तुमच्या प्रवासाचं उद्दिष्ट काय आहे, कुठे जायचं आहे. आपण सांगू शकतो आम्ही सकाळी निघालो, आता डोमेग्रामकडे जायचं आहे, मध्ये आश्रम लागला, आम्ही भेट घेण्यासाठी थांबलो, म्हणजे इथे येण्याचं प्रयोजन काय तेही सांगितलं गेलं पाहिजे. पुढे प्रवास कसा जाणार आहे, किती दिवसाचा आहे, किती लोक आहात तुम्ही, हे सर्व विचारलं जातं, म्हणजे चौकशी केल्या जाते, जेणेकरून त्याच्यामध्ये काही प्रवासात चूक असेल ती सुधारित करून सांगितले जाते की पहिले डोमेग्रामला न जाता आधी तुम्हाला नेवाशाची स्थानं आहेत, टाकळी भानचं स्थान आहे, ते दोन्ही स्थानं करून मग पुढे जा तुम्ही, म्हणजे ते दोन्ही स्थानं होऊन जातील. म्हणजे त्यामध्ये सुधारणा किंवा अजून काही तुम्हाला शिदोरी मग मध्ये पुढे लागेल का म्हणून शिदोरी, या सर्व कारणासाठी तुमची क्षेमवार्ता जी आहे ती विचारल्या जाते. स्वामींनी विचारलं तुमची स्नाने भोजने झाली का.
नाजी स्नाने झाली बरी भोजने व्हावी असती. स्नान तर झाली, आंघोळी झाल्या आमच्या, परंतु भोजन जे आहे ते आमचं अजून बाकी आहे. आता मागेच स्वामींनी बाईसांना सांगितलं, जेव्हा बाईसा म्हणाल्या, देवा सांपे कवणी देवाची भगतजने न येतीची, म्हणजे खूप दिवस झाले कुणीही स्वामींच्या भेटीसाठी आलेलं नाही, मज आळसू लागतू असे, म्हणजे मला थोडंसं आळस आळस वाटतो आहे. तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात, बाई येती, सर्वजण येत आहेत, पाणी भातू सांचा, म्हणजे पाणी भात तुम्ही साठवून ठेवा, तुम्ही तुमची तयारी ठेवा, येत आहेत काही मंडळी भेटण्यासाठी. ते स्वामींनी सूचना देऊन ठेवलेली होती. आणि इथे यांनी म्हटलं आमची काही भोजने अजून झालेली नाहीत. बाईसांना स्वामी म्हणतात, बाई तुम ते पाणी भातू असे, पाणी भात आहे ना, तयारी आहे ना तुमची. बाईसी म्हटले, हो बाबा असे, हो पूर्ण तयारी मी केलेली आहे. मग रवळो करवी घागरी भरुनी पाणी आणविले सोंडी धुविली. मग आधी स्वामींनी पाण्याची व्यवस्था केली. कशासाठी? ती जी सोंडी आहे, म्हणजे आपण पायऱ्या चढून जातो, ज्याच्यावर हात ठेवून वरती वरती जातो, ते जिथे संपतं त्या भागाला त्याला सोंडी असं म्हणतात. म्हणजे हत्तीचं तोंड काढलेलं असतं आणि त्याला ती सोंड सारखं ते केलेलं आहे. तर त्याचा जो डोक्याचा भाग आहे जिथे ते संपतं, तो भाग असा पसरट चांगला आहे. तो भाग आमच्या स्वामींनी आधी धुवायला लावलेला आहे पाण्याने. आणि मग स्वामी विचारतात, महात्म्यासी काही पृथक पात्र, देवी म्हणतले जी जी, म्हणजे पृथक पात्र पाहिजे का किंवा हवं का, किंवा तुमच्याकडे तुमचं स्वतंत्र ते पात्र आहे का, म्हणजे सगळेजण वेगवेगळं जेवता तुम्ही की एकत्रच जेवता. म्हणजे मार्गामध्ये कधी कधी असं असायचं की आम्ही सगळेजण एकत्रच बसायचो. जसं आपण ते भेळ वगैरे खायला जर का बसलो तर एकत्रच कालवले जाते, मध्यभागी सगळेजण असे बसतात आणि खातात. ते एकत्र भोजन, त्याचा आनंद वेगळाच असतो काहीतरी. आम्ही कधी मार्गामध्ये असं खिचडी वगैरे जर का बनवल्या गेली तर मग ते एका परातीमध्ये घेऊन मग सगळ्यांनी असं खायचं, किंवा जो तो आपापलं पात्र घेऊन खायचं, पण बसायचं मात्र सर्वांनी एकत्र असं. आता वेगवेगळे पात्र सगळे असणे सगळ्यांचे, किंवा सगळ्यांचं एकाच पात्रामध्ये सगळ्यांनी घेणं, तर या दोन्हीमध्ये जरी फरक असला तरी एकत्र सगळ्यांनी खाण्यामधला जो आनंद आहे, स्वामींनी सांगितलं एकत्र खानपान कीजे, म्हणजे सर्वांनी सोबत बसून, जे सर्व धार्मिक विचाराचे जे लोक आहेत त्यांनी जर का एकत्र बसून जर का ते जेवले तर ते अन्य वार्ता करत जेवणार नाही, ते धर्म वार्ता करतच जेवतील. स्वामींच्या एखाद्या भोजनाची लीळा आठवतील, कढी पीत असतील तर आमचे स्वामी जे आंबील वगैरे ग्रहण करतात ती लीळा आठवतील. भात समजा खात असतील त्यावेळी तो लीळा आठवतील. स्वामी दुपारचं काहीतरी खात होते, दही भात की दूध भात, दुपारी काय खायचे स्वामी, दही भात की ताक भात, हा ताक भात. जर का सकाळी जेवायचं असेल तर ताक भात असेल, पण संध्याकाळी जर का जेवायचं असेल तर ताक भात नसणार, काय असेल, दूध भात, कारण संध्याकाळचं आंबट वगैरे खायचं नसतं. आहारशास्त्र स्वामी बरोबर सर्व पाळतात. ते परमेश्वर जरी असले तरी ते आहारशास्त्र पाळतात. आणि या ठिकाणी सर्वांना स्वामी विचारतात तेव्हा दादोस म्हणतात, हो आमचे पृथक पृथक पात्र. स्वामी म्हणतात, आताचे तव ऐसे हो दया. स्वामी म्हणतात, आता काही पृथक पृथक वेगवेगळं पात्र घेऊ नका. आता एकाच ठिकाणी सर्वांना पाणी भात वाढल्या जाईल आणि एकाच ठिकाणी तो सर्वांनी खायचा आहे. पाणी भात म्हणजे कोरडे जे काही कोरके वगैरे असतात, मग भाकरीचे, आता चपातीचे आत्ताच्या काळामध्ये, आधीच्या काळामध्ये चपाती हा प्रकार नसल्यास जमा असेल समजा तर त्यावेळेला म्हणजे कमी प्रमाणामध्ये असतात चपाती, परंतु भाकरी हा प्रकार जास्त खाल्ला जातो. आजच्या ह्याच्यामध्ये सुद्धा शहराकडे आता चपाती जास्त खाल्ल्या जाते, पण खेडेगावामध्ये भाकरीच जास्त खाल्ल्या जाते. वयस्कर मंडळी भाकरीच खातात, चपाती नाही. तसं आधीच्या काळात चपाती जास्त असायची, मग आपलं भाकरी जास्त असायची. मग भाकरी जे शिल्लक राहिलेली असेल,
भिक्षांनातली वगैरे किंवा बनवलेली भाकरी, तर ती तशीच ठेवायची, तिला वाळवायची म्हणजे ती खराब होत नाही, नंतर सुकवायची ती. तशीच ओली जर का ठेवली तर त्याला बुरशी लागू शकते. मार्गामध्ये सुद्धा आजही भाकरी किंवा चपाती असेल ते उन्हामध्ये वाळवल्या जाते, कपड्यावर टाकायची आणि त्याच्यावर परत पातळ कपडा टाकायचा, म्हणजे त्याच्यावर काही चिमणी कावळा कोणी काही बसत नाही आणि त्याच्यावर धूळ लागत नाही आणि ऊनही लागतं, ते बरोबर वाळून जातं आणि ते वाळलेले ते बरोबर साठवून ठेवायचे सगळं. आणि जेव्हा केव्हा आता मार्गाला कोरके बनवायचे आहेत, म्हणजे रोज काही ताजं अन्न असतं असं नाही बरं का. नेमकं तुम्ही पंक्तीच्या वेळेला जाता म्हणून तुम्हाला वाटतं इथे छान रोज चांगलं जेवण मिळतं, पण तसं नाही. मार्गामध्ये सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा कधी कधी कोरके बनवले जातात. शिळं अन्न जे असतं ते पूर्णच्या पूर्ण उपयोगी लावलं जातं, फेकल्या जात नाही. आता मी बघतो ना की ते टप्प्याटप्प्याने कालचं जरी शिल्लक असेल तर आजच्या नाश्त्याला ते सर्व संपवलं जातं. जेवढं नवीन बनवायचं आहे ते तेवढंच बनवलं जातं नवीन, म्हणजे कमी जास्त केलं जातं. कालचं जर का शिल्लक जास्त असेल, रातचं सकाळचं नाश्त्याचं कमी बनवलं जातं, मग ते जुनंही संपवलं जातं, ते वाया जाऊ दिल्या जात नाही. तसं ते कोरके जे आहेत ते कोरके मग पाण्यामध्ये थोडं भिजवायचे आणि मग ते ते खायचे. स्वामींच्या काळातलं जे आहे ते पाण्यामध्ये ते कोरके काय करायचे, भिजवायचे, त्याच्यात लिंबू पिळायचा, त्याच्यामध्ये कडुलिंबाचा पाला टाकायचा, म्हणजे ते खराबही होत नाही. त्या काळाचं फ्रीज होतं बरं का ते. रांजणामध्ये ते सर्व ठेवलं की रांजणातलं पाणी थंडच राहतं आणि ते पाणी 2-3 दिवसाला बदलायचं, म्हणजे ते खराबही होत नाही. अशा पद्धतीने अन्नाचा संग्रह जर का झाला तर त्याचं जतन अशा पद्धतीने केल्या जायचं, जेणेकरून ते वाया जाऊ नये. आणि वेळ प्रसंगी आता जसं तुम्ही फरसाण काढून खाता लगेच भूक लागली की, जेवणाची वेळ नाही आहे, जेवणाला उशीर आहे, अशा वेळेला जर का माती काम दगडकाम काहीतरी झालं की मग अंग मेहनत झाल्यानंतर भूक लागायची. भूक लागल्यानंतर पाणी भात जो आहे तो ग्रहण केला जायचा, पाणी भात साठलेला असायचा. आणि मग अशा प्रकारे हे पाणी भात जो आहे तो बाईसांनी तयार करून ठेवला आणि मग ते सोंडी पूर्ण धुतल्या गेली आणि मग बाईसी भातू आणीला, तो पाणी भात आणलेला आहे, सोंडीवरी घातला, त्या सोंडीवर तो भात टाकल्या गेला. मग अवघेची एकत्र बैसले, सगळेजण एकत्र बसले जेवायला. बाईसे पाणी भात उपसो उपसो देती, बाईसा तो पाणी भात. आता हे जेवणारे किती लोक आहेत, 13 लोक आहेत. 13 लोक आहेत आणि त्यावेळेचं जे भोजन आहार आहे तो चांगला असायचा. आता एक चपाती खाल्ली की लगेच पुढे जेवू वाटत नाही, कारण की आपला व्यायाम नाही, चालणं नाही, शरीराला कुठल्याच प्रकारची हालचाल नाही, त्याच्यामुळे आपला आहार पण असा कमकुवत झाला. त्या काळी लोकांचं चालण्याशिवाय दुसरा काहीच उपाय नसायचा. कुठेही जायचं असेल, किती लांब जायचं असेल तर गाडी बैल करणं, म्हणजे ज्याच्याकडे सदनता असेल तोच गाडी बैल करणार. बाकीचे जे आहेत शक्यतो पायी प्रवास शक्यतो जास्तीत जास्त व्हायचा. जसं स्वामींच्या कडे दर्शनाला येणारे जेवढे कोणी आहेत, आता आपण ही पण लीळा बघतोय, याच्यामध्ये 12-13 लोक आले, पण ते कशाने आले, गाडी बैलाने वगैरे आले असा काही उल्लेख नाही. लीळा चरित्रामध्ये गाडी बैलाचा उल्लेख मला कुठे दिसत नाही. सर्व पायी प्रवासच लीळा चरित्रामधला आपल्याला दिसतो. फक्त ते स्वामींच्या भेटीला जेव्हा माईंभट्ट प्रथम भेटीला येतात त्यावेळी तिथे गाडी बैलाचा थोडा उल्लेख आलेला आहे. ते बाधाठाणला आल्यानंतर ज्यांच्यासोबत ते आलेले आहेत ते गाडी बैलावर ते उपहार वगैरे सगळं स्वामींसाठी आणतायत. मग बाईसा जे आहेत ते उपसो उपसो देती, चांगदेव भट आणू आणू घालेती, चांगदेव भट घेऊन येत आहेत आणि सर्वांना वाढतायत. गोसावी प्रसादू केला, स्वामींनी एकदा कृपा दृष्टीने ते अवलोकन केलं. अवघे एक वट आपल्या पुढे जेवविले आणि सर्वांना स्वामींनी समोरच बसवलं की जेणेकरून यांनी पोटभर जेवावं, पोटभर खावं, कोणी संकोचितपणे मागे होऊ नये खाण्याच्या निमित्ताने. अवघे जेवू लागले आणि सर्व जेवायला लागले. देव एकीकडेची जीविती, आता दादोस
ह्यांना वाटायचं मी सर्वात ज्येष्ठ आहे, श्रेष्ठ असल्यामुळे मी सगळ्यांमध्ये काय जेऊ, कारण की तेच म्हणाले होते की मला वेगळं ताट पाहिजे, म्हणजे आमचे सगळ्यांची वेगवेगळीच ताट आहेत, एकत्र नको, मी एकत्र कसं खाऊ, मी ज्येष्ठ आहे, असंच त्यांचं मनामध्ये सुरू होतं. पण स्वामींनी काय केलं, सर्वांना एकत्र जेवायला लावलं आणि तरी सुद्धा त्याच्यामध्ये दादोस एका बाजूला आपलं पाळ्याचं त्यांनी एका बाजूला करून घेतलं आणि त्यांचं त्यांचं ते खात होते. गोसावी उपाध्या ते से खुणविले, आणि आमच्या स्वामींनी उपाध्या मासांकडे असं बघितलं आणि त्यांना इशारा केला बरोबर दादोसांकडे, आणि जाणव उपाध्यांना ते लगेच लक्षातही आलं. म्हणजे असे संकेत जे असतात ते लगेच लक्षात पण आले पाहिजेत. म्हणजे कधी कधी सगळ्या गोष्टी शब्दात सांगितल्या जात नाही, काही गोष्टी इशाराने सांगितलं की ते आणा, ते घेऊन या. आता तुम्ही म्हणता काय घेऊन या, नेमकं काय आणायचं, मग त्यांनी सांगितलं घेऊन या, म्हणजे काय आणायचं, नारळ घेऊन या भेटण्यासाठी. तुम्ही जाऊन तांब्याच घेऊन आले, म्हणजे तुम्हाला पण कळलं पाहिजे आता जर का ते भेटायला आलेले आहेत तर तांबे आणून करायचं काय. मग त्यावेळी ते लक्षात आले पाहिजे की ते काय मागवत आहेत, मग ते बरोबर ते मागवल्या जाणार. आणि उपाध्य बासांना ती खूण जी आहे ती लगेच लक्षात आली की स्वामींना नेमकं म्हणायचं काय आहे. मग तेही अवघे एकत्र केले, त्यांनी सर्व ते उपाध्य बासांनी ते दादोसांनी वेगळं केलं होतं, त्यांनी सगळं ते कालवून घेतलं, सगळं होऊ द्या म्हणजे मिक्स होऊ द्या चांगलं व्यवस्थित, आणि सगळं एकत्र केलं. मग अवघे जेविले आणि मग सगळे जेवायला लागले. आता दादोसांना काही इलाजच राहिला नाही. अवघ्या तांबोळे देवविली, भोजनानंतर तांबोळ खाण्याचं तो प्रकार आधी चांगल्या प्रकारे होता, आता तो कमी झाला, किंवा आताचं पान खाणं हे शौकीनपणाचं लक्षण झालेलं आहे. पण मुळामध्ये आधीच्या काळामध्ये पान का खायचे, कारण की जे अन्न आपण खाल्लेलं आहे त्या अन्नाच्या पचनासाठी योग्य प्रकारे लाळ तयार व्हावी, आणि त्याच्या मध्ये त्या पानामध्ये पाचक जसं काही लवंग असेल, वेलची असेल, असे काही पदार्थ त्याच्यामध्ये टाकल्या जावे, आणि एनएसी युक्त जी लाळ आहे जर का ती पोटात गेली तर अन्न पचन चांगल्या प्रकारे होईल, अजीर्ण होणार नाही, आणि म्हणून ते पान खाल्ल्या जायचं. त्याच्यामध्ये कात असेल, चुना असेल, हे सगळं उपयुक्त आहे, म्हणजे एक आयुर्वेदिक तो पान असायचा. आणि मग सर्वांची तांबोळे झाली, मग बिढारासी पाठविले, जिथे तिथे महाकाळाच्या त्या लेणीमध्ये त्यांचा मुक्काम होता, तिथे स्वामींनी त्यांना पाठवलं, सगळेजण गेले. मग विळीचाच्या पूजा अवसरासी अवघेची आले, आणि संध्याकाळच्या पूजा अवसराला परत सगळेजण आलेले आहेत. पूजा अवसर पाहिला, म्हणजे सायंकालीन पूजा अवसर, म्हणजे संध्याकाळी कमीत कमी 6च्या आधी तो होतो. थंडीचे दिवस असतील तर 6 वाजता काळोख पडतो, काळोखाच्या आधी पूजा अवसर आहे. थंडीचे दिवस असतील तर 5:30लाच पूजा अवसर चालू होणार, उन्हाळ्याचे दिवस असतील तर 6 वाजता चालू होईल, परंतु जे असेल ते काळोखाच्या आधी. आधीच्या काळामध्ये अंधार पडायच्या आधी भोजन वगैरे जी काही कामं असतील ते अंधार पडायच्या आधी, एकदा भोजन लवकर झालं की लगेच लवकर आराम आणि लवकर सकाळी उठणं असा क्रम असायचा. मग संध्याकाळच्या पूजावसर सर्वांनी समोर बसून बघितलेला आहे. मग अवघेची बिढारासी गेले, परत सगळेजण मुक्कामाच्या ठिकाणी गेले. आता रात्री उपाध्याय राहिली, पण जानोपाध्याय मात्र काही गेले नाही, ते तिथेच बसून आहेत. बाईसी म्हटले, बटिका तुझे अवघेची गेले, तू जासी ना ते काही, आणि जानोपाध्याय तिथेच बसून असल्यामुळे बाईसा बघतात हे का नाही गेले, सगळेजण गेले. आता रात्री काळोख आहे वगैरे, आणि त्यावेळी काही हिंस्र श्वापदांची पण भीती त्या भागामध्ये असू शकते, आणि काळोख पडल्यानंतर प्रवास आधीचे लोक अजिबात करत नव्हते. ते म्हणतात की आता हा जाणार तर एकटाच जाईल, तुमचे सर्वजण गेले, तू का नाही गेला अजून. उपाधी म्हटले, जाईन आणि काही बाई, त्यांना जायचं नाहीये, परंतु ते काय म्हणतात, आता बाईसा म्हटलं काहीतरी उत्तर द्यावं, म्हणून ते म्हणतात जाईन आणि काही, थोड्या वेळी जाईन, थोड्या बसतो अजून. मागुते बाईसी म्हणतले, परत थोडा काळोख वाढला, बाईसा म्हणतात
की बटिका तुझी अवघेची गेले, तू नवचसीची ते काही. तुम्ही का नाही जात अजून? तुमचे सगळेजण गेले. बटिका तू का राहिलासी, तू जाय, तू का थांबलास, लवकर जा, नाहीतर परत पुढे जाणं थोडंसं अवघड आहे. तुझे सांगती तुझी वाट पाहत असती, तुझे सांगती तुझी वाट पाहतील. बाईसाहेब काळजीपोटी म्हणत आहेत की जेणेकरून त्यांना त्रास नाही झाला पाहिजे. मग गोसावी म्हणितले, आता जानोपाध्यांकडे काही उत्तर द्यायला नाही, आता काय बोलायचं. परंतु जानोपाध्याय जेव्हा गप्प बसले तर जानोपाध्यांचं उत्तर आमच्या स्वामींनी दिलेलं आहे. स्वामी म्हणतात असो द्या बाई, स्वामी म्हणतात असू द्या, काही हरकत नाही. हा येथची राहील, हा येथीचा आहे, हा येथच थांबेल, तिथं जाणार नाहीये. स्वामींनाही माहिती आहे का थांबलेले आहेत ते. चांगो सवे निजैल, चांगदेव भट आणि ते नातलग पण असतील आणि मित्र पण आहेत चांगले, ते बळीरामचेच आहेत, तर ते दोघही इथेच थांबतील. मग उपाध्ये राहिले आणि मग उपाध्येबास राहिले, ते काही गेले नाही. स्वामींची जी काही सेवा वगैरे असेल, काही निरोपण असेल, त्या ठिकाणी त्यांचं शास्त्रचिंतन झालेलं असेल. अशा प्रकारे या ठिकाणी देवा शिक्षा भेटी ही पूर्वार्ध 184 क्रमांकाची लीळा आपण आज या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत